गुड मॉर्निंग. आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील अतिशय महत्त्वाचं असं दुसरं प्रकरण पाहतोय, आरोग्य व रोग. आता याच्यामध्ये आज आपण रोगांचे प्रकार पाहतोय, म्हणजे कालावधीनुसार रोग आणि कारणानुसार रोग. म्हणजे काही रोग लगेच बरे होणारे असतात. काही ठराविक जे रोग आहेत ते एक 8 दिवसानंतर किंवा 15 दिवस तो आजार आपल्या शरीरामध्ये कायम राहतो. अशा कालावधीनुसार रोगाचे प्रकार आहेत. आता त्यांना बघा, दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग असं म्हटलेलं आहे. कालावधीनुसार जे रोग आहे त्याच्यामध्ये दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग आणि कारणानुसार जे रोग आहेत की जे विविध प्रकारच्या कारणामुळं हे रोग उद्भवत असतात. यामध्ये अनुवंशिक रोग आणि उपरजित रोग. आता अनुवंशिक रोगामध्ये डाऊन संलक्षण हा रोग आहे पहा. अनुवंशिक रोगामध्ये डाऊन संलक्षण हा रोग आहे. आणि जो उपार्जित रोग आहेत याच्यामध्ये संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग म्हणजे ते संसर्गामुळे रोग होतात, म्हणजे हवेच्या माध्यमातून त्या रोगाचा संसर्ग वगैरे होत असतो. आता संसर्गजन्य रोगामध्ये कशा कशाचा अंतर्भाव होतोय पहा. सर्दी आहे, फ्लू आहे आणि डेंग्यू. सर्दी, फ्लू, डेंग्यू हे संसर्गजन्य रोग आहेत. आणि असंसर्गजन्य रोगामध्ये मधुमेह आणि हृदयविकार हे संसर्गाने न होणारे रोग आहेत. मधुमेह आणि हृदयविकार. आता महत्वाचं यातलं काय आहे, तर हे संसर्गजन्य रोग आणि हे असंसर्गजन्य रोग यांची उदाहरणं किंवा त्या रोगांची नावं तुम्हाला सांगता आली पाहिजेत. आता काही रोग आणि ती रोग कोणत्या जीवाणूमुळे किंवा कोणत्या विषाणूमुळे होते ते कारक आणि संक्रमणाचं माध्यम, म्हणजे कशामुळं तो रोग उद्भवतो. आता क्षयलाच आपण टीबी असं म्हणतो. आणि त्या टीबीचा लॉंग फॉर्म ट्युबरक्युलोसिस. टीबीचा लॉंग फॉर्म काय? ट्युबरक्युलोसिस. मग तो क्षय म्हणजे जो टीबी रोग आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होते, महत्वाच्या परिषदा येतं बरं का हे. क्षय हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो, त्या जीवाणूचं नाव बघा, थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचा सराव पाहिजे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. काय सांगितलं नाव? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली असं क्षय रोग घडवून आणणाऱ्या जीवाणूचं काय आहे, नाव आहे. आता हा रोग या ज्याला अगोदर टीबी झालेला आहे त्या टीबी रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत, जे टीबी झालेला जे रोगी आहे तो सारखा खोकतो आणि खोकल्यानंतर त्याची थुंकी बाहेर पडते आणि ती थुंकी हवेमार्फत या ठिकाणी हा रोग होत असतो. त्याचप्रमाणे टीबी झालेल्या रोग्यांच्या जर सानिध्यात तुम्ही दीर्घकाळ आला तरी सुद्धा आपल्याला त्या टीबी किंवा क्षय रोगाची लागण होऊ शकते. त्याचप्रमाणे टीबी रुग्णाच्या जर तुम्ही वस्तू वापरल्या तरी सुद्धा टीबीची लागण होऊ शकते. आता याची लक्षणं पहा. दीर्घ मुदतीचा जर खोकला असेल, बरेच दिवस जर तो विद्यार्थी सारखा खोकत असेल किंवा त्या खोकल्यानंतर त्याच्या थुंकीतून रक्त पडत असेल, त्या व्यक्तीचं वजन कमी होत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर ही टीबीची काय आहेत, लक्षणं आहेत. मग यासाठी बीसीजी लस वगैरे टोचून घ्यावी. टीबी रुग्णास इतरांपासून वेगळं ठेवावं. त्याला नियमित औषध दिलं पाहिजे. आणि डॉट हा जो उपचार आहे
तो पूर्ण आणि नियमित या टीबी रुग्णानं घेतला पाहिजे. आता ह्यातलं महत्वाचं काय आहे तर टीबी हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे फार महत्वाचं आहे बरं का. एकदा वाचा बघू. टीबी हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो. एक जणांना वाचाल. कोण वाचतंय? तर मी वाचू का? समृद्धी ढावा. हा, समृद्धी ढावा सांग. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. हा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली बरोबर. आता दुसरा जो रोग आहे तो आहे कावीळ. आता कावीळ हा रोग विषाणूमुळे होतो. जीवाणू वेगळा आणि विषाणू वेगळा. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी आणि हिपॅटायटिस ई हे विषाणू आहेत कावीळ हा रोग होण्यास. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी आणि हिपॅटायटिस ई. आता पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन या माध्यमातून या कावीळ या आजाराची काय होते लागण होते. जर आपल्याला भूक लागत नसेल, गर्द अशी पिवळी लघवी होत असेल, सारखा थकवा जाणवत असेल, मळमळ होत असेल, उलटी होत असेल आणि आपलं जी विष्ठा आहे ती राखाडी रंगाची होत असेल तर या ठिकाणी ही कावीळ या आजाराची काय आहेत तर लक्षणे आहेत. आता मग याच्यावर उपाय काय तर कावीळ झाल्यानंतर किंवा कावीळ होऊ नये म्हणून पाणी उकळून आणि गाळून पिलं पाहिजे. स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. म्हणजे आपण शौचालयात जाण्यापूर्वी सुद्धा हात स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छवरून आल्यानंतर सुद्धा आपण हात स्वच्छ धुतलं पाहिजेत. आता ह्याच्यातलं कावीळ हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई एवढं लक्षात ठेवा. आता अतिसार की ज्याला दुसरा शब्द आहे हगवण, त्यालाच आपण इंग्रजीत डायरिया असं म्हणतो. डायरिया. आता हा जो डायरिया अतिसार हा रोग आहे तो कोणत्या जीवाणू किंवा विषाणूमुळे होतो पहा. जीवाणू विषाणू शिगेल्ला बॅसिलस एंटामेबा हिस्टोलिटिका. जीवाणू विषाणू शिगेल्ला बॅसिलस एंटामेबा लिस्टोलिटिका. आता दूषित अन्न आणि पाणी जर आपण सेवन केलं तर अतिसार म्हणजे हगवण या रोगाची लागण होते. आता याची लक्षणं पोट दुखणे, पाण्यासारखे पातळ असं जुलाब होणे हे अतिसार हगवण या रोगाची काय आहेत लक्षणं आहेत. यासाठी अन्न झाकून ठेवावं, पाणी उकळून व गाळून प्यावं आणि जलसंजीवनी घ्यावी. जलसंजीवनी म्हणजे ORS घ्यावं हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर पुढचा आजार आहे पटकी. पटकीला आपण कॉलरा असं म्हणतो. पटकीलाच आपण दुसरं काय नाव दिलेलं आहे कॉलरा. आता कॉलरा हा कोणत्या जीवाणूमुळे होतो पहा. जीवाणूचं नाव आहे व्हिब्रियो कॉलरी. काय नाव आहे त्या कॉलराच्या जीवाणूचं? व्हिब्रियो कॉलरी. पटकी हा जो रोग आहे तो ज्या जीवाणूमुळे होतो त्या जीवाणूचं नाव आहे व्हिब्रियो कॉलरी. दूषित अन्न व पाणी यामुळे हा रोग होतो आणि हा रोग झाल्यानंतर पोटदुखी, पाण्यासारखं उलट्या, तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पिटके येणे वगैरे यावर उपाय स्वच्छता राखावी. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी.
आता ह्यातलं महत्वाचं एकच लक्षात ठेवा, पटकी हा जो रोग आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर व्हिब्रियो कॉलरी. पटकी हा जो रोग आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होतो, व्हिब्रियो कॉलरी. त्यानंतर पुढचा जो रोग आहे तो आहे विषम ज्वर. कुठला आहे, विषम ज्वर. त्यालाच आपण टायफॉइड असं म्हणतो. विषम ज्वरालाच आपण काय म्हणतो, टायफॉइड असं म्हणतो. आता हा कोणत्या विषाणूमुळे होतो पहा, सायमोनेला, सायमोनेला टायपी, सायमोनेला टायपी या जीवाणूमुळे हा विषम ज्वर म्हणजेच टायफॉइड हा रोग होतो. याचं पण कारण दूषित अन्न व दूषित पाणी जर आपण पिलो तर या ठिकाणी टायफॉइड आजार होतो. याची लक्षणं भूक मंदावणे, डोकेदुखी वगैरे वगैरे आहेत. आणि 104 अंश फॅरेनहाइट पर्यंत या ठिकाणी ताप येतो. यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिलं पाहिजे, लसीकरण करून घेतलं पाहिजे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीनं लावली पाहिजे. आता हे जे क्षय, कावीळ, अतिसार, पटकी आणि विषम ज्वर हे 4 रोग आहेत, हे कोणत्या जीवाणू किंवा कोणत्या विषाणूमुळे होतात हे तुमच्या नोट्स मध्ये दिसलं पाहिजे, कारण ह्यातला एक परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आता पुढचा जो आहे बघा, डेंग्यू. पुढचा रोग आहे डेंग्यू. साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते आणि डासाच्या विविध प्रजाती वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरवतात. त्यापैकी आता ह्यातलं महत्वाचं बघा, एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. यातलं फक्त महत्वाची वाक्य लिहून घ्या किंवा तास संपल्यानंतर पुन्हा नोट्स मध्ये आपल्याला. एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो आणि हा आजार प्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1-4 या विषाणूमुळे होतो. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, सर्वात महत्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खुबनीत दुखणे, रक्तातील रक्तबिंबिका याचे प्रमाण कमी होणे, यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे ही डेंग्यूची काय आहेत, लक्षणं आहेत. जे आपल्या ब्लडच्या प्लॅटलेट्स आहेत याचं प्रमाण कमी होतं बघा या डेंग्यू या आजारामुळे. त्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत या ठिकाणी ब्लड म्हणजे रक्तस्राव होत असतो. यातलं महत्वाचं एडिस इजिप्ती. यातलं महत्वाचं काय, एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो, हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पहा, हिवतापाचा प्रसार. आता हे पण महत्वाचं आहे. हिवतापाचा प्रसार एनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. हिवतापाचा प्रसार एनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. हिवतापाचा प्रसार एनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. एनाफिलिस असू द्या किंवा एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स जो डास आहे तो प्रदूषित पाणी किंवा गटारामध्ये आपल्याला आढळतो. एनाफिलिस आणि एडिस डासाचं वास्तव्य कुठं असतं, स्वच्छ पाण्यामध्ये असतं.
तर क्युलेक्स हा जो डास आहे तो प्रदूषित पाणी म्हणजेच गटारामध्ये आढळून येतो. याच्यामध्ये हिवतापाचा जो प्रसार आहे तो एनाफेलस डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोगाचा जो प्रसार आहे तो क्युलेक्स या डासाच्या मादीमुळे होतो. त्यानंतर आता स्वाईन फ्लू बघा. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. स्वाईन फ्लू या रोगाचा जो प्रसार आहे किंवा संसर्ग आहे तो डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच आपणा मानवाद्वारे होतो. स्वाईन फ्लू विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीतून होतो. रोग्याच्या नाकातील घशातील त्या ठिकाणी नमुना त्याच पद्धतीनं जी थुंकी आहे याच्यातून या ठिकाणी तो प्रसार होत असतो. आता स्वाईन फ्लूची लक्षणं म्हणजे धाप लागणे, श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, स्वाईन फ्लूचा संसर्ग कोणत्या प्राण्याद्वारे होतो. एकतर पर्याय डुक्कर असेल किंवा माणूस असेल. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर तसेच मानवाद्वारे होत असतो. आता स्वाईन फ्लूचे निदान पहा. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवला जातो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, त्यालाच इंग्रजीत काय म्हणले बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, NIV. थोडक्यात काय म्हणलंय, NIV. यांचा लॉंग फॉर्म काय रे, नॅशनल, आयचा इन्स्टिट्यूट आणि व्हीचा व्हायरॉलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था. कुठं आहे, पुणे या ठिकाणी आहे. आणि दुसरी काय, राष्ट्रीय संचारी रोग संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD. N for national, I for institute, C for communicable, and D for diseases. NICD ही संस्था कुठं आहे, दिल्ली या ठिकाणी. आता या ठिकाणी स्वाईन फ्लू ची तपासणी केली जाते. म्हणजे स्वाईन फ्लूच्या निदानासाठी घशातील द्रव घेतला जातो आणि त्या रुग्णाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी त्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना पुणे आणि दिल्ली या ठिकाणी पाठवला जातो. आता पुण्यातील जी संस्था आहे त्याचं नाव काय, NIV. आणि दिल्लीतील जी संस्था आहे त्याचं नाव काय, NICD. हे सगळं तुम्हाला शिकवून झालंय ना, आहे का रे, का राहिलंय कोणाचं दुसरं प्रकरण शिकवायचं. नाही सर, हा, झालं नाही. झालंय. हो सर. आणि दुसरं प्रकरण आहे हे. 8-9 झालंय प्रकरण सर. तुमची सगळ्यांची झाली, त्यातलं हे झालंय दुसरं सर. प्रकरण आहे. बर, ठीक. त्यानंतर मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात या प्रथम बाधा झाली. कोणत्या, फ्लू. 2009 मध्ये मेक्सिको देशामध्ये आजाराची प्रथम लागण झाली.
म्हणजे तुम्हाला जर परीक्षेला विचारलं स्वाईन फ्लू या रोगाची लागण प्रथम कोणत्या देशात झाली तर काय मेक्सिको. मेक्सिको. आता महत्वाचा प्रश्न आहे बघा, हा परीक्षेला येतो. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होणारा रोग आहे तर त्याचं नाव काय H1N1. काय नाव आहे H1N1. H1N1 इन्फ्लुएन्झा ए असं त्याला म्हणलेलं आहे. इन्फ्लुएन्झा ए. H1N1 या विषाणूमुळं हा रोग होतो आणि हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते. जी व्यक्ती डुकराच्या सानिध्यामध्ये वागतात अशा व्यक्तींना या विषाणूची बाधा होऊ शकते. काय सांगितलं स्वाईन फ्लू हा आजार सर्वप्रथम किंवा हा रुग्ण कोणत्या देशामध्ये आढळला मेक्सिको. मार्च 2009 मध्ये H1N1 या विषाणूमुळं हा रोग होत असतो. आता पुढचा भाग एड्स. एड्सचा लॉंग फॉर्म बघा दिला आहे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड मधलं ए घेतलं, इम्युनो मधलं आय घेतलं, डेफिशियन्सी मधलं डी घेतलं आणि सिंड्रोम मधलं सी घेतलं. एड्स हा रोग कोणत्या विषाणूमुळे मानवाला होतो तर HIV. ह्युमन मधलं H, इम्युनो डेफिशियन्सी मधलं आय आणि व्हायरस मधलं व्ही. बघा एड्स हा जो रोग आहे किंवा जो आजार आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतो HIV. लॉंग फॉर्म काय ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. आता हा विषाणू आपल्या शरीरामध्ये शिरला की मानवाची नैसर्गिक जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती कमी होते आणि आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचं निदान निश्चित करता येत नाही आणि या एड्स रोगाचं निदान करण्यासाठी इलायझा ही रक्ताची चाचणी. एड्स या रोगाचं निदान करण्यासाठी कोणती रक्ताची चाचणी केली जाते इलायझा. एड्सची लक्षणे ही व्यक्ती सापेक्ष या ठिकाणी असतात. सांगा एड्सचा लॉंग फॉर्म काय ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. आणि ज्या विषाणूमुळे होतो तो विषाणू HIV. त्याचा लॉंग फॉर्म काय व्हायरस. एड्स मध्ये एस म्हणजे सिंड्रोम शेवटचा एस आणि HIV मध्ये व्ही म्हणजे शेवटचा व्हायरस. आता HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्यानं एड्स होत नाही. आता पूर्वी अशी समजूत असायची त्या व्यक्तीला एड्स झालाय म्हणजे आपण त्याला स्पर्श केला की एड्स होईल. स्पर्श केल्यामुळे एड्स होत नाही किंवा त्या व्यक्तीच्या सोबत जेवल्यानं सुद्धा एड्स होत नाही किंवा एड्स बाधित व्यक्तीची जर सेवा केली तरी एड्स होत नाही किंवा HIV बाधित व्यक्तीबरोबर सर्वसामान्य जरी व्यवहार केला तरी सुद्धा एड्स होत नाही. त्या चुकीची समजुती आहेत लोकांच्या मध्ये. HIV विषाणू पहिल्यांदा कुठे सापडला बघा HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UN-AIDS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहेत. म्हणजे
दोन विषमलिंगी व्यक्तीमधील जो संबंध आहे तो जर असुरक्षित असेल तर 80 ते 85% अशा लैंगिक संबंधातून हा HIV व्हायरस संसर्गित होत असतो. HIV विषाणू आताच झालं. आता महत्वाचा आजार आहे पहा, रेबीज. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यावर होतो. आता हे जे वरचं प्राणी आहे त्याच्या संपर्कामध्ये आपण बऱ्याच वेळा असतो पहा. आपल्या बऱ्याच जणांच्या घरी पाळीव कुत्रा असतो किंवा काही जणांच्या घरी पाळीव ससे सुद्धा असतात, किंवा तुम्ही कुठे एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तिथं माकडाचा संपर्क तुमच्याशी येतो, घरामध्ये मांजर असतं. मग या प्राण्यांना जर अगोदर रेबीजचा संसर्ग झाला असेल आणि तो प्राणी जर आपल्याला चावला तर आपल्याला सुद्धा या रेबीज या रोगाची लागण होऊ शकते. मग या रोगाचे जे विषाणू आहेत त्या मज्जातंतूद्वारे आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करतात. जलद्वेष हे या रोगाचं महत्वाचं लक्षण आहे. म्हणजे हा रोग झालेल्या व्यक्तीला पाण्याची फार भीती वाटते. अगदी पाण्याचा जर जवळ गेला तर तो भितो आणि त्या पाण्यामध्ये पडून बरेच जण पाण्यामुळं या ठिकाणी रेबीजची लागण झालेली माणसं मेलेली आहेत. माझं 2 मित्र अगदी माझ्या वयाचं या रेबीजची लागण झाल्यामुळं गेलेले आहेत हे मला माहित आहे. त्यामुळं रेबीजची लागण झाल्यानंतर या ठिकाणी तो व्यक्ती पाण्याला फार घाबरत असतो. त्याला जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा प्राणघातक रोग आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस घेऊन त्यापासून संरक्षण करता येते. समजा कुत्रा चावला तर त्या कुत्रा चावल्यानंतर त्याची लक्षणे 90 ते 175 म्हणजे 3 महिने ते 6 महिने एवढ्या कालावधीमध्ये त्या रेबीज या आजाराची लक्षणे दिसून येतात. फार डेंजर आहे रेबीज हा आजार पहा. आता असंसर्गजन्य रोग, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असं म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. आता असंसर्गजन्य म्हणजे कर्करोग, त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, कॅन्सर. सध्या सगळ्यात डेंजर जो आजार आहे तो कॅन्सर. पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. आपल्या शरीरातील एखादी पेशी ची वाढ अनियंत्रित असेल तर त्या वाढीला आपण कर्करोग असं म्हणतो. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद असं म्हणतात. कर्करोग कशा कशाचा असू शकतो? फुफ्फुसाचा कर्करोग असू शकतो, तोंडाचा कर्करोग असू शकतो, जिभेचा कर्करोग असू शकतो, जठराचा कर्करोग असू शकतो, स्तनाचा कर्करोग असू शकतो किंवा गर्भाशयाचा, त्वचा यासारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत अशा प्रकारच्या कर्करोगाची लागण होऊ शकते. हे सर्व कर्करोगाचे प्रकार आहेत. आता कॅन्सर आपल्यापैकी बऱ्याच सेलिब्रिटींना, बऱ्याच खेळाडूंना, बऱ्याच पुढाऱ्यांना सुद्धा झालेला आहे. मला वाटते शरद पवार असतील किंवा आपलं युवराज सिंगला पण झाला होता. मला वाटते अभिनेत्री काय तिचं नाव, तिला पण तो कर्करोग झालेला होता, पण ते चांगली झाली. कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती बघा. कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस
त्यानंतर CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो. तर उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबर रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती या ठिकाणी वापरल्या जातात. आता पुढे आहे मधुमेह. हा सुद्धा असंसर्गजन्य रोग आहे, संसर्ग किंवा संक्रामक रोग नाही. स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रित ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकारालाच काय म्हणायचं? मधुमेह असं म्हणायचं. जर आपल्या शरीरामधील इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरामध्ये असणारी जी साखर आहे ती नियंत्रित होत नाही, आणि जर साखर नियंत्रित झाली नाही तर या ठिकाणी त्याला डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार होतो. त्यातलं इन्सुलिन हे संप्रेरक या ग्लुकोजवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं बरं. आता पुढचा आहे हृदयविकार, हार्ट डिसीज. अगदी कमी वयामध्ये सुद्धा आता मुलांना अटॅक यायला लागलाय. आपल्या घरामधील किंवा आपल्या पाहुण्यामधील सुद्धा एखाद्याला हृदयविकार झालेला किंवा एकदम घाम आला, छातीत दुखायला लागलं आणि जागेवरच मृत्यू झाला दवाखान्यात पोहोचेपर्यंत, हे जाणवलं असेल. हा अतिशय डेंजर हृदयविकार आजार आहे. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायानं ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा जर अपुरा पडला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते. आपल्या शरीराचे जे स्नायू आहेत त्यांना ब्लड पुरलं पाहिजे किंवा त्याला ऑक्सिजन किंवा जे आवश्यक पोषक द्रव्य आहे त्याचा जर पुरवठा अपुरा पडला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व हृदयाला ताण आल्यामुळे हृदयाचा झटका येऊ शकतो. हृदयाचा झटका जर आला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार अत्यावश्यक आहे. या लक्षणाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. अगदी तुम्ही जरी नसला तरी तुमचे आई वडील किंवा तुमच्या घरातील आजी आजोबा असतील, त्यांना अशा प्रकारच्या जर काही गोष्टी तुम्हाला जाणवल्या तर त्यांना ताबडतोब आपण दवाखान्यात नेलं पाहिजे. कोणकोणती बघा लक्षणं आहेत? छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनामुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे, ही जर लक्षणं असतील तर त्या व्यक्तीला ताबडतोब दवाखान्यामध्ये नेणं आवश्यक आहे. आता हृदयविकार जर झाला तर काय काय डॉक्टर करतो बघा? एंजिओप्लास्टी करतो, बायपास सर्जरी सुद्धा कधी कधी करावी लागते. त्याच पद्धतीनं ओपन हार्ट सर्जरी, हृदयाचं प्रत्यारोपण, स्टेंट्स टाकणे, पेसमेकर बसवणे, ह्या गोष्टी डॉक्टर करत असतो हृदयविकाराच्या रुग्णाला. आता हृदयरोगावर प्राथमिक उपचार काय करायचं? आता हृदयविकार झालेली व्यक्ती जर आपल्या सानिध्यात असेल तर ताबडतोब आपल्या मोबाईलवरून 108 या क्रमांकावर फोन करायचा, आणि 108 या क्रमांकावर फोन केला की ताबडतोब या ठिकाणी रुग्णाला नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स येईल, रुग्णवाहिका. मग प्राथमिक उपचार काय करायचं? रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासायचं आहे. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीनं रुग्णाच्या छातीवर दाब द्या. हे आपल्याला माहिती पाहिजे खरं. जर एखाद्या व्यक्तीला अटॅक आला
तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं रुग्णाच्या छातीवर दाब द्यायचा असतो आणि या छातीवर दाब देण्याची जी पद्धती आहे त्याला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हणतात. COLS, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. छातीवर हळूवार दाब देण्याची ही जी पद्धत आहे ह्याला COLS, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हणतात. आता या पद्धतीमध्ये एका मिनिटाला 100 ते 150 दाब या गतीनं किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायचा असतो. एका मिनिटाला छातीच्या बरोबर मधोमध 100 ते 150 दाब या गतीनं किमान 30 वेळा दाब द्यायचा असतो. त्यानंतर एक जेनेरिक औषध आता आलेत बघा. पूर्वीची जी मेडिकल आहेत त्या मेडिकलमध्ये सुद्धा जेनेरिक औषध ठेवली जातात किंवा जेनेरिक औषधाची एक वेगळी मेडिकल झालेली आहेत. आता आपल्या नेहमीच्या औषधापेक्षा ही औषधं स्वस्त असतात पहा. का असतात पहा? जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असे म्हणतात. या औषधाची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केले जाते. ही औषधे ब्रँडेड औषधाच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात. जेनेरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकांचं प्रमाण किंवा त्या औषधाचा फॉर्म्युला तयार मिळत नसल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे जेनेरिक औषधाची किंमत ही ब्रँडेड औषधाच्या किमतीपेक्षा तुलनेनं खूपच काय असते? कमी असते. जेनेरिक औषधं ही स्वस्त असतात पहा. आता जेनेरिक औषधं तुम्ही बघा तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर मधून जर ही ऍप्स डाउनलोड केली तर या ऍप्सच्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकता. पहिल्या ऍपचं नाव काय आहे? हेल्थ कार्ट आणि दुसऱ्या ऍपचं नाव आहे जनसमाधान. कोणती दोन ऍप्स जर आपण मोबाईलमध्ये डाउनलोड केली तर त्याच्या मदतीने आपण या जेनेरिक औषधाची मागणी करू शकतो. जसं आपण फ्लिपकार्ट असेल किंवा ॲमेझॉन असेल या माध्यमातून आपण ऑनलाईन खरेदी करतो का नाही, तसं जेनेरिक औषधं मिळवण्यासाठी कुठली मोबाईल ॲप वापरतात? हेल्थ कार्ट आणि दुसरं कुठलं? जनसमाधान. जनसमाधान. हे ॲप तुमच्या घरातील मोबाईलवर डाउनलोड करा. गरज पडल्यास त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. आता बघा पंतप्रधान जन औषध योजना महत्वाचं आहे बरं का. पंतप्रधान जन औषध योजना भारत सरकारने कधी सुरू केलं? पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 भारत सरकारनं सुरू केली आणि या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी जन औषधी स्टोअर सुरू करण्यात आलेले आहेत. भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधाची निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषधे विकतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधाचा वापर केला जातो. बघा एवढं विकसित राष्ट्र आहे अमेरिका, तिथं सुद्धा 80% जेनेरिक औषधं वापरतात. त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तिथे वाचवले जातात. आता खालचं दिनविशेष बघा, हे पाठ करा. जागतिक आरोग्य दिन किती तारखेला असतो? 7 एप्रिलला. जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबर. जागतिक रक्तदान दिवस 14 जून. आणि जागतिक मधुमेह दिवस 14 नोव्हेंबर. आता रक्तदात्याचं 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णाची गरज भागवू शकतं. म्हणजे आपण एकदा जर रक्तदान केलं तर त्यामुळे 3 रुग्णाची गरज भागवू शकते. म्हणजे पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका, आणि ज्या गती हृदय, 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 हृदय,
एका वर्षात 4दा जर आपण रक्तदान केलं म्हणजे 3 महिन्यानं एकदा जर रक्तदान केलं तर 12 महिन्यामध्ये आपण 4 वेळा रक्तदान करू शकतो आणि 4 वेळा जर रक्तदान केलं तर एका वेळी 3 रुग्णांचं प्राण वाचतात म्हणजे 3 चौक 12 व वर्षात जर आपण 4 वेळा ब्लड डोनेशन केलं तर 12 रुग्ण वाचू शकतात. त्याच पद्धतीनं मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान सुद्धा करता येतं. आपलं जे डोळं आहेत मृत्यू झाल्यानंतर अंध व्यक्तीला त्यामुळे दृष्टी मिळू शकते. आता मी काय करतो थोडं प्रश्न घेतो बघूया आता आपण जे शिकवलेलं आणि मी शिकवलं म्हणून तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्हाला फार हार्डवर लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट कंपल्सरी सोडवायच्या आहेत. आता सांगा मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. डेंगू. रक्तबिंबिकाचं प्रमाण डेंगू. डेंग्यू. डेंगू. चुकीची जोडी ओळखा. फ्लू. स्वाईन फ्लू. सर स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू. भिन्न प्रकारचे डास स्वच्छ पाण्यात वास्तव्य पडीस लिहिले पडीस. त्यानंतर 5वा प्रश्न टिंबटिंब हे स्वाईन फ्लूचे लक्षण नाही बरं का. डोळ्यात खूप नीट दुखणे. टिंबटिंब हे डेंग्यूचे लक्षण नाही. तीव्र हत्तीरोग हा टिंबटिंबामुळे होतो. मार्च 2009 मध्ये टिंबटिंब देशात स्वाईन फ्लूचे प्रथम मेक्सिको. HIV विषाणू प्रथम आफ्रिकेतील कोणत्या प्राण्यामध्ये आढळला? एड्स हा टिंबटिंबमुळे होतो. संबंधामुळे होतो. हा इलायचा ही रक्ताची चाचणी टिंबटिंब या रोग निदानासाठी करतात. ही पाण्याला घाबरत असल्याने त्याला टिंबटिंब म्हणतात. रेबीचे प्रमुख लक्षण कोणते? प्रमुख लक्षण कोणते? पाण्याची नियंत्रण ठेवते. खालीलपैकी कोणती कर्करोग निदान पद्धती नाही? कर्करोगाच्या गाठीस टिंबटिंब म्हणतात. दुर्दमय. खालीलपैकी कोणते कर्करोगाचे कारण नाही? असुरक्षित लैंगिक हृदयविकाराचे लक्षण नाही. ताप येणे. तापमान दुखणे वेदना
खालीलपैकी कोणती हृदयविकार उपचार पद्धती नाही? किरणोत्सार. पासून पंतप्रधान जन औषध योजनेअंतर्गत जन औषधी स्टोअर सुरू केले आहेत. मगाशीच एक प्रश्न जुलै झाला. 2015. एका वर्षातून 4दा रक्तदान केल्यास किती रुग्ण जेनेरिक औषधं स्वस्त असतात कारण काय? कमी तर चुकीची जोडी आणि शेवटचा प्रश्न वेगळा सूत्र ओळखा. ठीक आहे. तसं आजचं प्रकरण मोठं होतं. आपल्याला 21 दिवसामध्ये सायन्स संपवायचं आहे. त्यामुळे थोडं मी स्पीडनं घेतोय कारण हा सगळा तुम्हाला शिकवलेला वर्गामधला भाग आहे. परंतु हे प्रकरण अभ्यासल्यानंतर माझ्या सुद्धा लक्षात आलं की ह्या प्रकरणावर बरेच प्रश्न विचारले शकतात. कारण त्या रोग कोणत्या विषाणूमुळे कोणत्या जीवाणूमुळे होतात, तो रोग कोणत्या देशात आढळला, बरेच प्रश्न याच्यामध्ये आहेत. त्यामुळं हे प्रकरण तुमच्या 35 गुणांच्या प्रश्नाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. आता मी या प्रकरणावर एक ऑनलाईन टेस्ट पाठवतो. कंपल्सरी सर्वांनी सोडवायची. कालची सोडवताना काही जणांनी 2-3 वेळा सोडवली, हे बरोबर नाही. काही जणांनी टेस्ट सोडवताना नावं टाकताना 1, 2, 3 वगैरे अंक टाकले, हे सुद्धा बरोबर नाही. आपण सर्वजण नियमांचं पालन करूया. टेस्ट एकदा सोडवूया. संध्याकाळी 9च्या आत सोडवा टेस्ट. संध्याकाळी 9 नंतर मी रिझल्ट टाकतो. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय सर.